आता जर समजा हा भारत पाकिस्तानचा प्रसंग नसता तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगितलं असतं 1 महिन्याच्या आत तुमचं काम होतं. तर आपण सर्वांचा यामध्ये त्याग आहे आणि इतक्या लोकांचा पूर्ण देशातल्या त्याग वाया जाणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आज कुठचा दौरा, कुठे चालले, आज डब्बा द्यायचा की नाही, का घरी जेवण करता. माझी मिसेसही पुष्कळ आता सोबतही असते अनेक वेळ, पण कधी कधी नसली ती होते आज कुठे, म्हटलं तूच ये आणि सोबत राहा आणि पहा कुठे. तर सकाळपासून गाडीत बसवून आणलं आणि काय कसं राहावं लागतं कसं तिला माहितीच आहे. पण आपल्या सर्वांचा इथे आलेल्या आपल्या सर्वांचा या संघटनेसाठी आपल्या उद्देशासाठी फार मोठा त्याग आहे, फार मोठा त्याग आहे. प्रत्येक जण आपल्यातला आज तुम्ही इथे आले, पैसा खर्च करून आले, वेळ घालवून आले. आमचे गाडगे साहेब महाराष्ट्राचे संघटक. तर आपण सर्वांचा यामध्ये त्याग आहे आणि इतक्या लोकांचा पूर्ण देशातल्या त्याग वाया जाणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. पण जसं आमचे पोखरकर साहेब म्हणाले, आपले पोखरकर साहेब, त्याप्रमाणे आपल्याला काय नाट लागलं काय माहिती, आपलं होत आलं की तिकडे कुठेतरी बॉम्ब फुटतो. पण यावेळेस जे झालं त्याबद्दल खरोखर आपल्या सगळ्यांना समाधान आहे आणि अतिरेकी लोक कुठलेही असो त्यांचा नैनाट व्हायलाच पाहिजे. त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही, जगात कोणाचंच दुमत नाही. आणि साध्या लोकांना जीवन जगून, कष्ट करून जीवन जगणाऱ्या लोकांना नष्ट करण्याचं काम, समाजाला नष्ट करण्याचं काम जे लोक करतात त्यांचा नैनाट हा व्हायलाच पाहिजे, हे पूर्ण जगभराचं मत आज आहे. आणि आपल्या सैन्याने जो पराक्रम केला त्याबद्दल आपली संघटनाही त्यांचं अभिनंदन करते, त्यांचं खूप खूप कौतुक करते. खरं म्हणजे मीही सैन्यात होतो, माझा मुलगा आणि सून पण आज सैन्यात आहे. आणि म्हणूनच नाही, ते एक भारतीय असण्याच्या नात्यानं आपण कुठले असो, कुठल्या जातीचे असो, कुठल्या धर्माचे असो, पण आपण सर्वप्रथम भारतीय. आणि मग कुठली पूजा पद्धती आपली असेल ती आपण अंगीकारू शकतो, त्यात कोणाला काही ऑब्जेक्शन नाही. आता एका घरात, माझ्या घरात जर 5 मेंबर आहे, तर कोणी गजानन बाबाचा भक्त आहे, तर कोणी साईबाबाचा भक्त आहे, कोणी रामाचा भक्त आहे, तो कोणी कालीमातेचा भक्त आहे. काही प्रॉब्लेम नाही, एका ताटात जेवतो, एक स्वयंपाक बनतो. आपण कोणाची भक्ती करायची हा आपला पर्सनल विषय आहे, पण देश आपल्या सगळ्यांचा एक आहे. आणि तीच गोष्ट आपल्या संघटनेला लागू होती. आज पोखरकर साहेब साखर कारखान्यात होते, बारंबे साहेब इलेक्ट्रिक बोर्डात होते, आमचे नारखेडे साहेब पुढे बँकेत होते. प्रत्येकजण आपापल्या कुठल्या ना कुठल्या वेगळ्या क्षेत्रात काम करणार आहे, बरोबर आहे. पण सगळ्यांची पेन्शन आणि संघटना, त्या पेन्शनसाठी लढणारी संघटना ही एक आहे. आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणच्या डिपार्टमेंटवरून एका ठिकाणी जमून एक मागणी आपली रेटून धरतो, आपली मागणी मागतो, ही आपली एकता आहे. जसा देश तसेच आपण. आणि मी तुम्हाला हे सांगतो, मध्यंतरी श्रममंत्र्यांनी आम्हाला बोलावलं, त्यांनी स्वतःहून बोलावून सांगितलं की लोकांना सांगा, राऊत साहेब तुमची संघटना खूप मोठी आहे, तुमच्या संघटनेचं काम चांगलं आहे आणि म्हणून तुम्हाला मी इथे बोलावून सांगतो की मी तुमचं काम मिशन मोडवर करत आहे, जोरात करत आहे, अर्जंटमध्ये करत आहे. हे तुम्ही तुमच्या लोकांना जाऊन सांगा. आता त्या मंत्र्याला काय गरज होती मला इथून बोलवायची हे सांगायची, पण त्याचा अर्थ ते प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे
आणि आपणही त्याची चौकशी केली, तपासलं, ते खरोखर प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. आता हे जे युद्ध आहे, युद्ध किती दिवस चालतं कोणाला माहीत नसतं. आता युक्रेन रशियाचं युद्ध 2 वर्ष झाले. आपलं इस्रायल आणि हमासचं युद्ध आहे, बरेच दिवस झाले. पण हे युद्ध जास्तीत जास्त अजून एक आठवडा 10 दिवस चालेल असं वाटतं. त्याच्यानंतर कदाचित पाकिस्तान नावाचा देशही नसणार आहे, दुसऱ्या नावानं. ते बोलण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. पण जे आपण पाहतो, वाचतो, त्याच्यावरून सांगतो की 10 दिवसात पाकिस्तानचा विषय समाप्त होईल. आणि तोपर्यंत आपल्यालाही जोरानं आपली मागणी रेटता येते. आपली भानगड काय आहे, तिथं काहीतरी चालू आहे आणि आपण म्हणायचं ते आमचं म्हणजे कोणाच्या मातीला जायचं, मोतीला. आणि मोतीला जातात म्हणजे आमचे पैसे उधार येते त्यांना. ज्याच्या घरी मोतीला चाललो त्यालाच म्हणायचं पाचच्या उधारीचं काय झालं, बरोबर आहे की नाही, ते मिळेल. पण अगोदर तो जो प्रसंग आहे तो जाऊ द्या. आपल्याला नक्की आपला न्याय मिळणार आहे. आपल्याला 7,500 महागाई भत्ता आणि मेडिकल आणि हे म्हणण्यामागचा अर्थ असा आहे, हे आपल्याला कसं माहिती, मला कसं माहिती 7,500 महागाई भत्ता मिळेल. कारण जेव्हा मंत्र्यांचं आणि आमचं बोलणं झालं, चर्चा झाली, तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं, राऊत साहेब मला माहिती आहे ज्या लोकांनी एक पैसा भरला आणि त्यांना 3-3 हजार फुकट गव्हर्नमेंट देऊ राहिली, बाकीचे स्टेट गव्हर्नमेंट वगैरे, असं त्यांचं म्हणणं. मी म्हटलं साहेब असं नाही आहे. म्हणजे कसं आहे म्हटलं, एका घरात 2 म्हातारे राहतात, ते किती घेऊन जातात, 3 आणि 3 हां, त्यांनी पैसे भरले का नाही. म्हटलं आमच्या घरातही 2 म्हातारे आहेत आणि आम्हालाही 3 अधिक 3 आणि वर आम्ही पैसे भरले, त्याचं काय, बरोबर आहे की नाही. म्हणून आम्हाला कमीत कमी 7,500 महागाई भत्ता मिळायला पाहिजे, ते मान्य केलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. हा एक भाग झाला. दुसरं असं की मेडिकल फॅसिलिटी म्हटल्यानंतर ते म्हणाले आयुष्यमान भारतमध्ये तुम्हाला सर्वांना 70 वर्षानंतर मेडिकल फॅसिलिटी दिल्या जाणारच आहे. आम्ही म्हटलं ते तुम्हा सर्वांना आम्हाला तुम्ही एकत्र नका घेऊन. हा कामगार आहे, 58 वर्षापर्यंत त्याचा पूर्ण ज्यूस काढून घेतलेला आहे. आम्हाला 58 वर्षापासून मेडिकल फॅसिलिटी लागेल. त्यावर ते हे असं म्हणाले की काही हरकत नाही, 58 ते 70 12 वर्षाचा विषय, ते स्टेट इन्शुरन्स स्कीममध्ये तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी देऊ आणि 70 नंतर तुम्ही आयुष्यमान भारतमध्ये या, असं काहीतरी आपल्याला करता येईल. हे शक्य आहे. म्हणजे तुमची आपली मेडिकल फॅसिलिटी 58 वर्षाच्या वयापासून सुरू होण्याची शक्यता दाट आहे. बरोबर समजलं. तर मेडिकल फॅसिलिटी आणि मिनिमम पेन्शन याचा हा विषय अशा प्रकारे सॉल्व्ह झाला. मी आता बरेच लोक काही हायर पेन्शनमध्ये इंटरेस्टेड आहेत. मी तुम्हाला सांगतो, पहिले हायर पेन्शनमध्ये EPFO अजिबात इंटरेस्टेड नव्हता. NACने जो पुढाकार घेतला, जो दबाव टाकला, त्याच्यामुळे अनएक्झम्प्टेड डिपार्टमेंटच्या सर्वांच्या पेन्शनी हायर पेन्शनमध्ये त्यांना देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे त्यात जवळपास मला वाटतं 5-6 लाखाच्या वर एवढ्या लोकांच्या पेन्शनी त्यातल्या हायर पेन्शनमध्ये होणार आहे. आपल्याला सर्वसारखे आपण ज्ञानेश्वरांच्या म्हणण्याप्रमाणे चाललो, जो जे वांछील तो केला. तर ज्याला जी अपेक्षा आहे ती संघटनेने पूर्ण करावी, यासाठी आपली संघटना दिवस रात्र काम करते. आणि साहेबांनी विषय काढला म्हणून सांगतो, अनेक संघटना आहेत. तुम्ही लोकही जेव्हा कार्यरत होता तेव्हा तुम्ही कुठल्या ना कुठल्या संघटनेशी संलग्न होते, बरोबर आहे.
मग कार्यरत असताना मग ती BMS असेल, इंटक असेल, आयटक असेल, C2 असेल, लालबावटा असेल, या सगळ्या संघटना होत्या. कुठल्याही संघटनेने आतापर्यंत आपल्या पेन्शनसाठी काम केलेलं नाही. बरोबर आहे? बरोबर आहे. कारण त्यांनी काम केलं असतं राजावरून आपल्याला हे काम करायची पाळीच आली नसती. बरोबर आहे ना? त्यांनी फक्त तुमच्याकडून तुम्ही रिटायर होईपर्यंत पावत्या फाडून घेतल्या, कारण त्यावेळेस तुमच्या खिशात पैसे होते. रिटायर झाल्यावर तुमच्याकडे काही पैसे नाही, त्यामुळे तुम्ही त्यांचे मेंबर नाही. बरोबर आहे? आणि म्हणून आपली जी संघटना आहे यांनी सर्व रिटायर्ड लोकांच्या, म्हाताऱ्या लोकांची पूर्ण देशभर मूठ बांधली, एक प्रकारे एकी केली आणि आपण सर्व मिळून संघटना मिळून या एवढ्या मोठ्या क्रूर व्यवस्थेशी भांडत. प्रचंड क्रूर व्यवस्था आहे. इंग्रजांनी सोडलेले बाबू आहे ते. इंग्रज गेले, देश स्वतंत्र झाला, पण IAS अधिकाऱ्याचं ट्रेनिंग बदललं नाही. ते ट्रेनिंग त्याचं काय आहे की कोणतं काम होत असलं त्याला नाही कसं म्हणायचं, याचं पूर्ण ट्रेनिंग आहे त्यांचं. बरोबर आहे? आणि तशा व्यवस्थेशी भांडून आज रोजी ही आपली गरीब लोकांची, म्हाताऱ्या लोकांची संघटना, या संघटनेला पंतप्रधानांनी 2 वेळ अर्धा तास चर्चेसाठी बोलावलं. बाकी या कुठल्याच संघटनेंना बोलावलेलं नाही, पण आपल्या संघटनेला बोलावलं, चर्चा केली आणि सांगितलं की आम्ही हे काम आपण सर्व मिळून करू, मी तुमच्या सोबत आहे. कामाला उशीर होतो आहे कारण कामही कॉम्प्लिकेटेड आहे. ते काय 10 जणांकडून वसुली करायची आहे आणि मग त्याचं एक रक्कम तुम्हाला द्यायची. तर त्यामुळं हा जो विषय आहे, हा विषय इतका सोपा नाही की हे पैशात खिशात घातला, हे घ्या तुमचे पैसे. त्यांना 10 ठिकाणाहून पैसे उभे करावे लागणार आहे. त्यासाठी वेळ लागतो आहे. आणि आता आपलं काम होत आलेलं आहे. इनफॅक्ट मला तर असं वाटत होतं की एप्रिल किंवा मेमध्ये होईल, इथपर्यंत जोरात झाले. पण आता दुर्दैवानं हा प्रसंग झाला. हा प्रसंग निपटला की आपलं काम लवकरात लवकर प्रायोरिटीवर होईल, यात मला शंका आहे. मला म्हणते लोक निराश होत आहेत. साहजिक आहे. 10 वर्षापासून आपण भांडतोय, काहीच मिळत नाही, नुसतं आगे बढो, हम तुम्हारे साथ है, नाही तो असा कसा देत नाही. आता पहिल्यांदा जोमात म्हणतो तुम्ही असा कसा देत नाही, आता आपण म्हणतो असा कसा घेतल्याशिवाय राहत नाही. आपला झाला, आता आपण मऊ पडलो. बरोबर आहे? पण आपण सगळे ओरिजिनली मूळतः शेतकरी माणसं. पहिले JCB नव्हत्या, होत्या का? क्रेन नव्हत्या. कुदळीनं, टिकासानं आणि पहारीनं आपण विहीर खोदायचो. कशाच्या भरोशावर? कोणीतरी पानवाड्या पायाळ माणूस आपण आणायचो, भाऊ इथं पाणी लागेल का? तो अंदाजे सांगायचा इकडं आपट्याचं झाड आहे, लागत. बरोबर आहे? आणि मग आपण घ्यायचो ते मिशन हातात. आता विहीर खोदायची म्हणजे खोदायची. मग आपल्याजवळ काही असो नसो, ज्वारी, धान्य, बाजरी, बस्ता समजतं, बस्ता, अंगातले दागिने मोडून विहीर खोदायला लागायचे. आता विहीर झाली पुरुषच बनायचो ना आपण. एक पुरुष विहीर झाली की इकडून वाळके आप्पा यायचे, लागला मी का पाणी आणलं. मी तर म्हटलं होतं राजा इथं घेऊ नका, ते तिकडं बरं होतं. आता तुम्ही इतके पैसे घालून बसले, एक पुरुष विहीर खोदली, आणि आता ज्या लोकांना तुमच्या विहिरीत इंटरेस्ट नाही ते येऊन तुम्हाला म्हणणार अरे 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 का हो खडकलाला वाटतं, अरे अरे आता कधी जाणार आहे, द्या सोडून, शेततळ करा. बरोबर आहे का? ज्या लोकांना तुमच्या पराक्रमावर विश्वास नाही ते लोक येऊन तुम्हाला सांगतात की हा निर्णय चुकलेला आहे. विनाकारण खोदत बसले इथं. त्याच्यापेक्षा बोर घेतला असता, काहीतरी आयडिया.
बरोबर आहे. पूर्वी बोरची सुविधा नव्हती आपण. मग असं करत करत आपण आशेमारी ती विहीर खोदत राहतो. रोज देवाच्या पाया पडतो, म्हणतो आता पुढच्या कुदळीत ते नक्कीच पाणी लागेल. बरोबर आहे. मग या बाबाकडे जा, त्या पीराकडे जा, त्या महाराजाकडे जा, पाणी लागेल का? आणि तेही म्हणतात हा लागेल. पण आपल्या पराक्रमावर विश्वास ठेवून, आपल्यासोबत जे लोक येतात त्याच्यावर विश्वास ठेवून, आपल्यावर विश्वास ठेवणारा एखादा पाहुणा, एखादा मित्र सापडतो की भाऊ माझं 10,000 रुपये जाईल खन. बरोबर आहे ना. मग त्यासाठी आपण ती विहीर खोदत खोदत आणि एक दिवस पाणी लागलं की मग ज्यांनी आपल्याला नाव ठेवलेलं असतं ते हो लागलं का, मी तर म्हणत होतो लागलच म्हणून. बरोबर आहे. आपली कंडिशन अशीच आहे. तुम्ही पहारी मारत राहा, पाणी लागणार आहे. आणि तुमच्या विहिरीला पाणी लागलं की जे घरी बसून विचारतात का काहीच नाही का अजून, चालले आपले मिटिंगले केव्हाही, बोलवलं की निघले, ते झालं नाही का अजून, ते म्हणतील मी तर म्हणतच होतो, मी म्हणत होतो ते होणारच आहे. बरोबर आहे. ते म्हणतील आता मी तुम्हाला मदत करायला येतो पाईपलाईन टाकायला. आणि पेन्शन वाटपात हा गडी पहिल्या नंबरवर उभा असणार. बरोबर आहे. त्यांनी कामं केलं तर म्हणाल घेऊ आरामात, थोडंसं दमलो, थोडं श्वास घेऊया. पण हा ताजेतवाना गडी जो घरी बसलेला आहे तो धावत जाऊन पहिल्या नंबरवर उभा राहणार. बरोबर आहे. तरी चालेल. त्याने पहिल्या नंबरवर उभं राहिलं आणि त्यांनी पहिली पेन्शन घेतली तरी चालेल. पाणी एकदा विहिरीला लागलं की ते पाणी कुणीही पिलं तर आम्हाला आनंद. बरोबर आहे. ते पाणी माणसंच काय जनावरांनी सुद्धा सुखी व्हावं, शेतीसुद्धा फुलावी अशी आमची इच्छा आहे. म्हणून ही विहीर खोदण्याचा कार्यक्रम आपण सगळे मिळून करतो. कोणाची कुदळ आहे, कोणाचं फावडं आहे, कोणाचं टोपलं आहे, कोणाची मेहनत आहे, कोणाची दोरी. पण विहिरीला पाणी लागल्याशिवाय थांबायचं नाही. आणि तुम्हाला हे सांगतो, विहिरीला पाणी लागल्यावर बाकीचे पाहायला येतील, प्यायला येतील, ज्यानं खोदलं त्याचं जे समाधान आहे, त्याचा जो घाम त्या मातीत पडलेला आहे त्याचा आनंद काही वेगळाच असणार. आपलं काम होणार आहे, लवकरात लवकर होणार आहे. आता जर समजा हा भारत पाकिस्तानचा प्रसंग नसता तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगितलं असतं 1 महिन्याच्या आत तुमचं काम होतं. आता हा प्रसंग झाल्यावर आपण ह्या गोष्टीची चर्चा पुन्हा त्या मंत्र्याशी करणे म्हणजे मौतीला जाऊन उधारी मागण्यासारखं. बरोबर आहे. त्यामुळं थोडासा आपण संयम ठेवू, जम ठेवू. इतके दिवस ठेवला, अजून थोडे दिवस ठेवू. आपलं काम होणार आहे, तुमचा विजय निश्चित आहे. आता पोखरकर साहेबांचा खरं म्हणजे मी अतिशयोक्ती सांगत नाही, पण या विषयावर प्रचंड अभ्यास. ते EDLI स्कीम असेल, तुमच्या पेन्शन असेल, तुमच्या ग्रॅच्युट्या थांबलेल्या असतील, या सगळ्या विषयावर त्यांचा सखोल अभ्यास. आणि मी त्यांना आत्ता 26-27 तारखेला जो आपला राज्यस्तरीय अधिवेशन जे झालं त्यामध्ये त्यांना ही विनंती केली होती की तुम्ही लिहून काढा की प्रत्येक स्कीमचं म्हणजे यातून काय काय बेनिफिट्स आहेत आणि कोणाकोणाच्या थांबल्यात त्यासाठी काय करायचं. तुम्ही मराठीत लिहा, आपण त्याचा हिंदी इंग्रजी अनुवाद करू, पूर्ण देशात तो फिरवू. आणि पूर्ण देशात तो अनुवाद गेल्यावर प्रत्येक देशातल्या प्रत्येक आपल्या जिल्हास्तरीय नेत्याला आपण हे सांगू की तुमच्याकडे जर अशा अडचणीची लोकं असतील तर अमुक एक फॉर्मॅटमध्ये तुम्ही पत्र लिहा, एक आम्हाला पाठवा आणि एक कॉपी तुम्ही त्यांना द्या, एक आम्हाला पाठवू द्या. इथेसुद्धा ज्या त्यांनी 14 लोकांचे प्रश्न सांगितले किंवा अजूनही असतील, कृपा करून पोखरकर साहेब, वाळके अप्पा, समिंदर साहेब यांना सोडू नका. त्यांना तुमच्या अडचणी सांगा आणि त्या अडचणी ते प्रश्न एका याच्यात घेऊन त्याची यादी लावून
आपण आपल्या राष्ट्रीय संघटनेत राष्ट्रीय पातळीवरून ते पत्र मंत्र्याला आणि CPFCला लिहू. तुम्हाला सांगतो, आपल्या प्रत्येक पत्राची दखल खूप दूरपर्यंत घेतल्या जाते, त्यातला शब्द न शब्द वाचला जातो आणि त्याच्यावर न्याय मिळतो, असा आपला पूर्वीचा अनुभव. त्यामुळे पोखरकर साहेबांना मी विनंती करतो, या 2 गोष्टी त्यांनी कराव्यात. स्कीमचे सगळे फायदे तोटे लिहावे, काय कुठे कुठे आपल्याला सुधारणा करता येईल, कोणाकोणाला त्या न्याय मिळवून देता येईल. आता इथे तरी तुम्ही लोक बऱ्यापैकी स्थितीत आहात. उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही साखर कारखान्याचे लोक पहा, फार वाईट परिस्थिती. तुम्ही बिडी कामगारांची व्यवस्था पहा, फार वाईट परिस्थिती. अशा लोकांना सुद्धा कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे ना, त्यांचा प्रश्नही उचलला गेला पाहिजे. यासाठी आपण ते काम करणार आहे, त्याची जबाबदारी मी पोखरकर साहेबांवर देतो आणि आपल्या सर्वांचं काम होणार आहे एवढी पुन्हा एकदा ग्वाही देतो आणि माझं